सांगितलं इंग्रजाची जी नीती शासनानं वडा आणि जोडा अशा पद्धतीची चालू केलेली आहे. आता तुम्ही सुद्धा एका वेगळ्या संघटनेत होता, आता परत तुमची वेगळी संघटना आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आता आंदोलन उभा करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या संघटना एक होऊन आंदोलन करणार आहेत का तुमची स्वतंत्र आंदोलन? मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला कार्यकर्ता. मला चळवळीमध्ये 22 वर्ष झाले आणि मी फुल टायमर पूर्णवेळ कार्यकर्ता. मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आयुष्यात फुल टाइम हेच काम केलं, दुसरं कुठलंही काम केलं. स्वर्गीय शरद जोशी साहेबांचे शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढे काही शिबिर झाले असेल 2002 नंतरचे, त्याच्यातल्या सगळ्या शिबिरांना मी सहभागी झालेला विद्यार्थी आहे. नंतर मी राजू शेट्टींसोबत होतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून स्वाभिमानीचा दीर्घकाळ मी काम केलं. राजू शेट्टींनी मला संघटनेतून बाजूला केलं. माझ्यासमोर संघटना काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी इतका मोकळा फिरू शकत नाही. या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन एक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांची होती आणि सगळ्यांनी मला सांगितलं एक स्वतंत्र व्यासपीठ सगळ्या तरुण पोरांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही उभं करा आणि या सगळ्यांच्या आग्रहास्तव क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी केलेली आहे. राहिला प्रश्न सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित येणार का? सगळ्यांनी एकत्रित झालं पाहिजे अशी आमची भावना आहे. पण असं झालंय की चळवळीत सुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित असं आहे, लक्षात घ्या. चळवळीतले जे नेते प्रस्थापित झाले त्यांना आमच्यासारखे नवीन पोरं पुढे आलेले चालतात कुठं? नवं नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे. माझ्यानंतर कुणी नकोच अशी भावना अनेक नेत्यांची आहे आणि ज्यांचा हेतू स्वच्छ नाही, ज्यांचं इंटेन्शन स्वच्छ नाही, अशा नेत्यांबरोबर आम्ही फरफटत त्यांच्या पाठीमागे जाऊ का? ज्यांना स्वतःच्या आमदारकी खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा. पहिले माझं काय आणि मग बाकीच्यांचं. माझा 21-22 वर्षाचा प्रवास तुम्ही तपासून बघा. मी तुमच्या जिल्ह्यातल्या माझ्या भागात जेवढा फिरलो नसेल तेवढा मी तुमच्या भागातलं गावनगाव फिरलेला आहे. आणि एकदा नाही मी 2-2, 4-4, 6-6 महिने या परिसरात मी मुक्काम ठोकलेला आहे चळवळीच्या वाढी करता. त्यामुळं मला तुम्ही पंढरपुरातलं कुठलं गाव सांगा त्या गावात मी गेलो नाही असं गाव तुम्हाला मी एक गाव नसेल की ज्या गावात मी आजपर्यंत गेलो नाही किंवा सभा घेतलेली. मान असेल, खटाव असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, करमाळा असेल, पूर्ण सांगोल्यातलं सुद्धा एकही गाव नाही ज्या गावात माझी सभा नाही झाली. मी एवढ्या भागात फिरलेलं आहे. आम्ही चळवळीसाठी रक्ताचं पाणी केलं. आमचं तारुण्य आम्ही याच्यामध्ये समर्पित भावनेनं काम केलेलं आहे आणि मी काही कुणाच्या दावणीला जाऊन बांधलो नाही. मी स्वतःच्या भरोशावर अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो आणि फाईटमध्ये राहिलो. कमी फरकाने माझा पराभव झाला. तिरंगी फाईट झाली आमची बुलढाण्यामध्ये. तर सांगायचं तात्पर्य असं माझा पराभव जरी झालेला असला तरी आमच्या कोरडवाहू भागामध्ये शेतकऱ्यांचं संघटन निर्माण करण्याचं काम ते आम्ही करून दाखवलं त्या भागामध्ये आणि त्याच्यामध्ये आता वाढ झाली आहे. 2013 पासून सोलापूर जिल्ह्यात गणित हंगाम सुरू होण्याच्या आधी बऱ्याचशी गोष्टी झाल्याशिवाय लोकांना पैसा लागून गेलेली सामान मिळाली. टायर जायचे, ट्रॅक्टर आणले जायचे, उघडं आंदोलन होईल. परंतु माझे 3-4 गणित आणि त्याचीच परिमिती म्हणून एफआरपीचे तुकडे पडून अनेक कारखान्यांवर कारवाया होत्या. अशा वेळी शेतकरी संघटना शांत राहिली. तिथल्या लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये संक्रमणाची प्रत्येक सोबत जाऊन असतात ते या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही. असं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्या मताशी मी काही अंशी सहमत आहे. मुळामध्ये ऊसाचं आंदोलन जेव्हा उभं होतं तेव्हा ते एका जिल्ह्यापुरतं ते आंदोलन नको किंवा एका मतदारसंघापुरतं नको. अनेक वेळा काही आंदोलन उभी झाली ती एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून उभी झाली, एका जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून उभी झाली. ऊसाचा दर जर कोल्हापूरमध्ये जो ठरवला गेला असेल आंदोलनामध्ये तोच लातूरला आणि तोच सोलापूरला ठरवला गेला पाहिजे रिकव्हरी लक्षात ठेवा. काय होतं की त्या भागातला एकदा ऊसाची कोंडी फुटली की त्या भागापुरतीच ती फुटते. बाकी जिल्ह्यात काय करायचं? मला असं वाटतं की आंदोलनं ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता व्यापक ऊसाची आंदोलन झाली पाहिजे आणि दुर्दैवानं हे झालेलं आहे. तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे आंदोलन उभं करायचं आहे किंवा आम्ही जो प्रयत्न करतो आहे, कर्जमुक्ती हा एक कॉमन धागा आहे. ऊसवाला शेतकरी असेल, सोयाबीनवाला असेल, कापसावाला असेल, कांद्यावाला असेल, धानावाला असेल किंवा आंब्यावाला असेल तर काजूवाला असेल, त्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी एक आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. त्यामुळे कर्जमुक्तीच्याच मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा उभा करायचा आणि मग महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं संघटन उभं करायचं. आता
दुर्दैवाने पहिले काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा विश्वासघात झालाय, त्यामुळे त्याचा त्रास आम्हाला पण होतोय. लोकांना काय वाटतं, किंवा त्या धमक्याने तसं केलं होतं म्हणून तुम्ही पण तसं करणार आहे का? मग आता ते प्रूव्ह करता करता आम्हाला अनेक वर्ष निघून जातात. म्हणजे मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मला चळवळी झाली 21-22 वर्ष. तरी पण माझ्या विरोधात काय म्हणतात, हे भाजपमध्ये जाणार आहे, हे याच्यात जाणार. अरे 22 वर्षात मी नाही गेलो ना यार, मी अपक्ष लढलो ना. मी डोकं फोडून सांगतो. तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की आंदोलन हे एका मतदारसंघात पुरतं न राहता व्यापक झालं पाहिजे, आणि आमचा तो प्रयत्न राहील. मागे काय झालं त्याच्यात आम्ही फिरणार नाही, कुणी काय केलं त्याच्यात आम्ही जाणार नाही. उसाचं आंदोलन, जसं तुम्ही म्हटलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकडे पाडून एफआरपी देतात, एफआरपीचे तुकडे पाडले जातात आणि चळवळीचा भाग कमी झाला. लक्षात घ्या, तुम्ही म्हणता ते खरं आहे, चळवळीचा भाग कमी झाला. पूर्वी सोलापूर जिल्हा अख्खा रस्त्यावर उतरायचा आणि कारखानदारांना धडकी भरायची. अहो नुसतं आम्ही येणार म्हटलं तर कारखानदारांना धडकी भरायची. आज थोडी चळवळीची अवस्था थोडी क्षीण झालेली आहे, पण चळवळीचे जुनं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देऊ, हे 100% मी तुम्हाला पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये या ठिकाणी शब्द देतो. विजेचा लाभ त्या महिलेला मिळत असतो. निर्णय शासनाने घेतलेले 5 लाभ मिळणाऱ्या महिलेला दिलेला आहे. एकीकडे शासन किसान सन्मान योजनेचा लाभ मिळतो म्हणून त्या महिलांच्या, दुसरीकडे शासनाने या सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांना 100 कोटी रुपयांच्या थक हमी दिले. हे कारखाने पूर्वी बघायला आलेले होते, त्यांची कोट्यवधी रुपयांचे कर्ज पूर्वी कामगारांचे बिले थकलेली होती, ऊसाची बिले थकलेली होती. त्यांना शासनाने हजारो कोटी रुपयांचे थक हमी जिल्ह्यामध्ये दिलेले, आणि तेच कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची बिले थकवते, पुन्हा कामगारांची बिले थकवते. कारखान्याच्या कामगारांचे 30 महिन्याचे पगार बसलेत म्हणून तुम्ही नुकतीच आंदोलन केली. विठ्ठलच्या काही निवृत्त कामगारांनी देखील आंदोलन केली. कल्याणराव काळेंच्या कारखान्यावर आरसीसीची कारवाई होते. या तिन्ही कारखान्याला थक हमी शासनाकडून मिळालेली असताना पुन्हा कर्जाचं पुनर्गठन करून कर्ज उपलब्ध करून दिली जात असताना हे कारखाने अडचणीत येते, पण शासन त्यांना पाठवत. अशा वेळी शेतकरी संघटनेवर ही गोष्ट खरी आहे की कारखानदारांचं आणि सरकारचं शासन होतं आहे. सरकार कारखानदारांच्या पाठीशी उभं राहते. तुम्ही लुटा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही शेतकऱ्यांनाही लुटा आणि आम्ही तुम्हाला थक हमी देतो, आम्ही तुम्हाला कर्ज काढून देतो. या कारखान्यांच्या मधून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम कारखानदारांनी केलं, आणि दुर्दैवानं त्या कारखानदारांना पाठीशी घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सहकारी साखर कारखाना तुमचा तोट्यात जातो आणि त्याच नेत्याने काढलेला प्रायव्हेट कारखाना मात्र जोरात चालतो. त्या नेत्याची सहकारी बँक ही डुबते, बुडीत निघते, एनपीए मध्ये जातात खाते, आणि त्याच नेत्याची प्रायव्हेट बँक मात्र जोरात चालते. हे कसं काय? सरकारला आमचं म्हणणंच ते मुळामध्ये मी तेच मानलं की सरकार कारखानदारांच्या पाठीशी आहे. सरकारने एक रकमी एफआरपी देण्यासाठी या कारखान्यांना बाध्य केलं पाहिजे, परंतु कायदा आहे, ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत ऊसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. ती झाली नाही तर त्या कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे. आम्ही स्वतः आता ही प्रेस झाली की आम्ही स्वतः काही पदाधिकारी कार्यकर्ते बसणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत ज्या ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत बेईमानी केली आणि सरकारने त्या कारखान्याला पाठीशी घातलं, वेळ प्रसंगी त्या कारखान्यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि ज्या नेत्यांनी यांना थक हमी देण्यासाठी पुढाकार घेतला त्या नेत्याच्या घरासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करायला मागे पुढे करणार. मी ती पण तयारी करतो. 2019 मध्ये महायुती सरकार असताना एक निर्णय झालेला आहे की ज्या कृषी बाजार समिती त्याच्यामध्ये बहुतांश संचालक निवडले जातात ते संस्था मतदारसंघातून, सहकारी संस्था मतदारसंघातून निवडले जातात. तर या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय केला आहे. थोडं तो रद्द करण्यात आला. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होती. नुकताच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील काही शेतकऱ्यांनी त्याची तक्रार केली वेतनाच्या सवलतीबाबत. मग अशा वेळी एक शेतकरी संघटना म्हणून या बाजार समित्यांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मताचा अधिकार मिळाला, काय तुम्ही पाठपुरावा केलेला आहे? एकदम बरोबर आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत मतं मारण्याचा म्हणजे मत देण्याचा अधिकार असला पाहिजे. पूर्वी जे आणलं होतं ते पुन्हा नव्याने सुरू झालं पाहिजे याची बाजू. बाजार समित्या ह्या भ्रष्टाचाराचे अड्डे झालेले आहेत. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कमी
आणि या आमदार खासदारांच्या बगलबच्च्यांना पोचण्याचे अड्डे झालेले आहेत. उदाहरणं तर महाराष्ट्रात खूप आहे. आमच्या भागातली उदाहरणं आहे. आमच्या भागात आता बुलढाणा बाजार समिती आहे, चिखली बाजार समिती आहे, त्याच्या खूप तक्रारी झालेल्या आहेत. हे काय करतात, सेज चोरतात. आता जो सेज जमा होतो तो लिगली कमी दाखवायचा आणि टेबला खालून तो जास्त घ्यायचा. अशा पद्धतीने अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटलंय. बाजार समितीतल्या बाजार समितीमध्ये जर का एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही लायसन देताय तर त्याच्याकडनं त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज केली पाहिजे. त्या व्यापाऱ्याची ती मॉर्गेज केल्याच्या नंतर जर त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लुटलं तर त्याचे पैसे भरून देण्याची पूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे. दुर्दैवाने ते करत नाही. अशा आमच्या सोयाबीनमध्ये तर एवढ्या व्यापाऱ्यांनी लुटलंय शेतकऱ्यांना, पण त्या बाजार समितीने काही भूमिका घेतली नाही. म्हणजे इकडे लायसन काढतो तो बाजार समितीचा आणि तो खरेदी करतो तिसऱ्या ठिकाणी. शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम या बाजार समित्यांमध्ये होत आहे आणि पुढाऱ्यांना पोचण्याचं काम तिथे होतं. यांना का बाजार समितीत निवडून जायचं? यांना काही शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी जायचंय? जो तिथे सेस जमा होतो, जो टॅक्स जमा होतो, त्याच्यातून मजा करायची, त्याच्यातून टूर काढायचे, त्याच्यातून सह्या करायच्या, पैसे घ्यायचे, असा उद्योग त्या ठिकाणी केला जातो. बाजार समित्यांच्या कायद्यांमध्ये सुद्धा कडक कायदे झाले पाहिजे बाजार समितीचे. जसं एखाद्या व्यापाऱ्याने बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांची लूट केली तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. तो व्यापारी काय जातून 2 दिवसात बिल घेऊन परत येतो. विश्वास ठेवायचा कुणावर शेतकऱ्यांनी? त्यामुळे स्वर्गीय शरद जोशी जे म्हणायची ती गोष्ट खरी आहे की बाजार समित्या ह्या पांढऱ्या हत्ती पोचण्यासाठी तयार झालेल्या आहेत. एका बाजूला सरकार म्हणते की आम्ही सगळं खुलं केलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लागता. एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही सगळं खुलं केलं, दुसऱ्या बाजूला तुम्ही तेलावरचं आयात शुल्क कमी करता. डीओसी निर्यातीला तुम्ही प्रोत्साहन देत नाही, त्याला बंदी घालताय. मग कसं सोयाबीनचा भाव वाढेल? हे सरकारची भूमिका दुटप्पी. उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जीएम सोयाबीन, मी आता सोयाबीन पट्ट्यातून आल्यामुळे तुम्हाला ते उदाहरण सांगतो. जीएम सोयाबीन म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं ब्राझील अमेरिकेमध्ये उत्पादन आहे 34 क्विंटल ते 44 क्विंटल. ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला तुम्ही परवानगी द्या संकरित सोयाबीनला, अशी आम्ही मागणी करतो. हे देत नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की जमिनीचा पोत खराब होईल, पर्यावरणाचा प्रॉब्लेम होईल आणि मग जीएम सोयाबीनचं तेल आणून आमच्या उरावर खाऊ घालतात आम्हाला ते ऍड करून. मग ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. एका बाजूला तुम्ही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार पण तुम्ही आम्हाला करू देणार नाही, आमच्या पायात बेड्या अडकवणार, आणि दुसऱ्या बाजूला खुलीकरणाचे गोडवे पण घालणार. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि जिथं जिथं शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये फसवणूक झाली असेल त्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल. हे मी हा शब्द मी शेतकऱ्यांना देतो. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी निवेदन घेतले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी याबाबत निवेदन दिले. त्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची या शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन आणि त्याची भरपाई प्रक्रिया आणि तो झाला पाहिजे करण्यासाठी हे मुळामध्ये आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका अशी आहे की विकास हा शेतकऱ्यांच्या उरावर बसून करू नका, जोर जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका, अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्याची परवानगी असेल तर आमची काही हरकत नाही. पण विकासाच्या शक्तीपीठ महामार्ग कशाला करायचा? पुढच्या लोकसभेची तयारी करायची आहे ना. समृद्धी महामार्ग केला, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचा माल निर्यात होतोय परदेशामध्ये, किती शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक त्या मार्गाने होते आहे. म्हणजे आमचं म्हणणं आहे की इकडे शेतकरी आत्महत्या करतोय, तुम्हाला कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती द्यायला तुमच्या तिजोरीत पैसे नाही, पण शक्तीपीठ महामार्ग करायला कुठून पैसे आले तुमच्याकडे? आणि शक्तीपीठ महामार्गाची सध्या आवश्यकता आहे का? असं काही झालंय का की आम्ही तिकडून निघालो, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून शेगावरून निघालो समजा तिकडनं किंवा आमच्या विदर्भातून आलो आणि हे 2-2, 4-4 तास रस्ते जाम झाले. एवढं तर काही ट्रॅफिक रस्त्यावर नाहीये. आता आम्ही तर रेग्युलर प्रवास करतो या सगळ्या रस्त्याने. मी तर प्रचंड प्रवास करतो महाराष्ट्रात. सांगायचं तात्पर्य असं की यांना जो विकास करायचा आहे तिकडे तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बांधाला, इकडे जर रोज शेतकरी आत्महत्या करतो तर ते रस्त्यावर जायला माणसं लागतील ना.
माणसं मारून तुम्हाला कुणाचा विकास करायचा आहे? माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं सरकारने पहिली पावलं उचलली पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा. शक्तीपीठचं पुढच्या 5 वर्षानंतर पाहू काय करायचं, पैसे असले तर, अशी आमची भूमिका आहे. शेतकरी संघटनेविषयी प्रश्न. शेतकरी संघटना होती, अनेक